हॅलो फ्रेंड, कशात तुम्ही? मजेत ना? आणि मजेतच राहा. तर एक गोष्ट शेअर करायची तुमच्याशी फ्रेंड्स. मी तर कपड्याची आशा सोडलेली होती बघा. कारण काय झालं की 2 महिने झाली काही गोष्टी मला भेटत नव्हत्या. मी इतकं विचार करायची कुठे गेले, कारण कुठे कामाला जाणं पण नाही, काय नाही, आणि कुठे गेलं हाच विचार मी करत होते. फायनली 2 महिन्यानंतर भेटलेला आहे. आणि रात्री एक आमच्या घरामध्ये अपघात घडता टळला. खरंच सांगते, एकदम म्हणजे छान वाटतं. जर खरं ते अपघात झाला असतं तर काय झालं असतं हे मी विचार पण करू शकत नाही. कारण तुम्ही बघताय, आत्ताच घर रिनोव्हेशन केलेलं आहे. एकच वर्ष झालेलं आहे हा घरामध्ये राहायला येऊन. आधी इथेच राहत होतो, पण रिनोव्हेशन केल्यानंतर 1 वर्ष झालेलं आहे बघा. पण एखादी गोष्ट म्हणजे वाईट घडणार होती ना, ती टळलेली आहे. त्यामुळं मनाला एक समाधान वाटतं होतं. आणि काय होती ती घडलं तुम्हाला पुढे कळणार आहे, डिटेल्समध्ये सांगणारच आहे मी. तोपर्यंत हे तनिषला मी कॉफी बनवलेली होती सकाळची, तर त्याला कॉफी वगैरे देत आहे. तो अभ्यासाला तिकडे बसलेला आहे ना, त्यामुळे. आणि त्याच्यानंतर बघा, म्हटलं रात्रीच्या डिनरमध्ये जरा वेगळं काहीतरी बनवावं असं वाटलं. तर काय बनवावं हा सगळ्यांना आपल्या लेडीजचा प्रश्न असतो बघा. तर म्हटलं रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा येत असतो, तर म्हटलं उडदाची भजी मुलांना करावी. म्हणजे उडदाची वडेच, पण मी भजी जसं आपण सोडतो ना तशा पद्धतीनेच हे करत असते. तर इथे उडदाची डाळ घेतलेली आहे. पूर्ण अख्खी डाळ न घेता जी नॉर्मली डाळ असते ना तशी घेतलेली आहे. आणि डीमार्टमधून उडदाची डाळ आणली होती ना, आता ते डब्यातली मी काढून घेतली ना मला करायसाठी. तर आणलेली बाकीची नवीन डाळ मी डब्यामध्ये भरून घेत आहे. आमच्या घरामध्ये ना उडदाची वडे भजी मुलांना प्रचंड असे आवडतात. त्यांना मी एकदम सरप्राईजच खरं तर दिलं. काय झालं होतं की मुलांना न सांगताच मी डाळ भिजू घातली, आणि नंतर त्याला तनुनिमिषला म्हटलं की मी संध्याकाळी उडदाचे वडे करणार आहे. खूप खुश माझी मुलं झाली बघा. त्यानंतर मटकी स्प्राऊट ॲक्च्युली माझ्या फ्रीजमध्ये कायम असते, तर संपलेलं होतं. तर म्हटलं चला आता इथे मटकी वगैरे भिजू घालता आहे. दोन्ही एकदमच मी भिजू घालत आहे, मटकी आणि उडदाची डाळ पण. कारण की संध्याकाळी मला मटकी व्यवस्थित अशी ते हे करून ठेवता येईल ना, त्यामुळे मला शक्यतो मी काय करते, दिवसाच मटकी मी भिजायला ठेवते आणि रात्री पाण्यामधनं काढून मग मोड येण्यासाठी वगैरे ठेवत असते. असंच करते. तुम्ही कसं करता नक्की सांगा. त्यानंतर बघा, जेवणासाठी मस्त असं सॅलड बनवलं होतं आम्हाला तिघांना. मुलांचे पप्पा गेलेले आहेत ऑफिसला. त्यानंतर चपाती, गवार शेंगा अशा पद्धतीनं आजचं लंच मेनू आहे. आणि भात वरण पण केलेलं आहे. आणि ये उत्सव है ना, उत्सव काढावं लागेल का? काय करते? स्वच्छ करते तर दिसते. AC मधून बघितलं ना किती घाण निघालेली आहे. आणि उन्हाळा खूप आहे, गरम खूप होते म्हणून ते 2 दादा आले होते ना, AC कंपनीकडनं डायरेक्ट बुक केलेलं होतं. आणि त्यांना मी इथे सरबत वगैरे करून देत आहे, कारण गरमीच तेवढी आहे ना. मग आपल्या घरी आल्यानंतर मी देते. मला सवय आहे, माझ्या आईकडची मला सवय लागलेली आहे. घरात कोणी पण येऊ दे, मी त्यांना काही ना काही देण्याचा माझा असा प्रयत्न असतो. चहा आता करू शकत ऊन खूप असल्यामुळे. तर कॅप लावतील, हे कॅप. निमेश, जा ना ते सरबत पी. तुला पण बनवून ठेवलं ओट्यावर. का? आता बघा आमचा निमिष कुठे झोपायला लागलाय बघा. खाली का रे निमिष? असा खाली का झोपलाय निमेश? खाली थंड वाटतंय ना, आमच्या हॉलमध्ये AC नाही बघा. फॅन चालू आहे. निमिष इकडे TV बघतोय.
तिथे त्या दादांना सरबत करून ठेवलं आहे. थोडंसं काम बाकी आहे ना, त्यामुळे मग तिथे डायनिंग टेबलवरच तीच ठेवलं. आणि निमिषला बघा तिथे बघा, इथे निमिष ना अर्ध किचनमधलं पिऊन ठेवलं आहे. लाईट तसंच चालू ठेवलं आहे निमिष. तेव्हा आमची किचनमध्ये लाईट चालूच आहे. उठ निमिष, झोपलाय कसा. उठ उठ, टी बंद कर, टी बंद कर. कसा पकड, हां टी बंद कर. भैया गेला घेऊन, भैयाचा व्हिडिओ काढला. मम्मा भैया मम्माचा व्हिडिओ काढला. काय होतं काढलं म्हणून, काय होतं काढलं म्हणून, काय होते काढलं म्हणून, काय होतं हां. खाटी कुठे घेऊन नाही मी करते की अलाउड, तू नीट वाग मग. हां देशील तू कधी नीट वागणार सांग. आजपासून. हां मग आजपासून 1 महिन्याभर नीट वागायचं. 1 महिना. हा. जोपर्यंत तुम्ही नीट वागत तोपर्यंत तुम्ही रोज फोन घेऊन जाणार. हे. वागलं तर आपण तुझ्याकडे. नाही 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 नाही, मग तू स्वार्थासाठी तू 1 दिवस चांगला वागशील, 1 दिवस नाही. मी तसलं नखरे करून नाही, रोज वागायला लागेल ना मोबाईलसाठी. हे. आधी नीट वाग, अभ्यास मार्क पाड भरपूर, मग सगळं. आमच्या बेडरूम मधले का घेऊन आलाय उशी, तुझ्या नाही काय होय निमिष. ॲक्च्युली कसं माहिती आहे का, तनू निमिषला ना व्हिडिओमध्ये यायचं असं गपचूप व्हिडिओ काढला. लगेच त्याच्या भैयाला सांगत होतं मम्माने व्हिडिओ वगैरे काढला. तर हां AC चा प्रॉब्लेम काय झाला होता तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून कळालं, म्हणजे वाटलं असेल काय झालं नेमकं. तर ॲक्च्युली काय झालं होतं, रात्री 12 ते 1 वाजले होते. मी गप्पा मारत होतो, म्हणजे मुलांचा अभ्यास चालू होता. मी व्हिडिओ एडिट करत होते, नंतर मुलं अधूनमधून येत होते. आणि त्यानंतर अचानक काय झालं की पाणी टपकू लागलं, आणि ती पण स्विचबोर्डवरती पाणी टपकत होतं वरून AC मधून. मग थोडंसं भीती वाटली, जर ते पाणी तसंच खरं बघितलं नसतं तर ते. आणि तिथेच खाली कॉम्प्युटर लॅपटॉप वगैरे आमचं तिथं आहे, सगळंच वायरी वगैरे तिथंच आहेत. त्याच्यावरती पाणी गळत होतं पूर्ण AC चं, आणि समजायला मार्ग नव्हतं की कशामुळं वगैरे होत आहे वगैरे. ते समजत नसल्यामुळं थोडीशी मनात भीती निर्माण झाली की आता शॉक सर्किट होऊ शकतं. तर माझ्या मैत्रिणीच्या घरी आत्ता 6 महिने पण झाले नसतं फ्रेंड्स, तिचा पण 3 BHK होता. फॅनचं फक्त बटन चालू होतं, ते गरम झालं आणि तिथून एवढा मोठा स्फोट झाला. तिचा 3 BHK फ्लॅट पूर्ण जळून खाक झाला. इतकं सुंदर असं फर्निचर तिने केलेलं होतं, तरी पण तसं झालं बघा. त्यामुळे मनात एक भीती निर्माण राहते, म्हणून माझ्या मनात ते सारखंच येतं. म्हणून इतकी मला ठीक आहे, स्वामींच्या कृपेने आपली ती खरं सांगते की जे काही संकट आलेलं होतं ते टळलं. तर खरंच आपण मनापासून भक्ती केल्यानंतर सगळ्या गोष्टी होतातच. त्यानंतर 4 वाजता मुलांना उडदाची वडे थोडेसेच मी त्यांना हे करून दिलेले होते, कारण त्यांना लागली होती भूक. आणि उडदाचे वडे करायचं म्हणलं की मुलांना लई भूक लागते आमच्या. त्यानंतर बघा त्याच मिक्सरच्या मी सगळी काही डाळ वाटून घेतली नव्हती, त्यांना जेवढं काय पाहिजे होतं ना तेवढंच वाटून वगैरे घेतलेली होती. आणि म्हटलं की चला मुलांना तर दिलेलं होतं. आता संध्याकाळचा रात्रीचा म्हणजे 7:30 वगैरे वाजलेले आहेत. आता डिनर वगैरे बनवत आहे मुलांना, आतासुद्धा त्यांना खायचंच आहे. मग राहिलेली सगळी डाळ वगैरे आता इथं वाटून वगैरे घेत आहे. तर ACचा असं काय प्रॉब्लेम झाला खरं सांगतो फ्रेंड, ज्यावेळेस आपण उन्हाळ्यात जास्त AC वापरतो ना त्याच्या आधी 100% तुम्ही सर्व्हिसिंग करून घेत चला. आता मान्य आहे की ही गोष्ट अशा पद्धतीने टळली, पण खरंच पाहिलंच नसतं तशी झोपी गेले असते. आणि ते पाणी आपण कसं असतं ACचं बटन तर चालूच रात्री ACच लावतो ना, तर आता उन्हाळा खूप असल्यामुळे त्याच्या ते चालू असल्यामुळं कधी कधी मुलांकडे चार्जिंगचे बटन वगैरे चालू होतं. आणि चार्जिंगचं पॉईंट वगैरे पण तिथंच आहे, कॉम्प्युटरच्या वायरी लॅपटॉपच्या वायरी सगळं तिथं असल्यामुळे ना की स्फोट होता वाचला. नंतर असं काय झालं असताना की मी कल्पनाच करू शकले नसते काय आणि कुणाला दोष द्यायचा आणि काय बोलून कुणाला उपयोग आहे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या बघा. आणि खरं सांगते इतकी भीती वाटली होती ना मला ते ऐकल्यानंतर. लगेच सकाळी उठून 10-11 वाजता कंपनीला फोन केला, बुकिंग करून घेतलं. आणि त्या दिवशीच लगेच दुपारी ते आले पण, आणि खूप छान पद्धतीने त्यांनी आम्हाला सपोर्ट केला कंपनीने. कारण का असं तसं कोणालाही रिपेअरिंगला वगैरे बोलवलेलं नव्हतं, डायरेक्ट कंपनी
कंपनीलाच आम्ही हायर केलं आणि डायरेक्ट कंपनीवाले चालेल. कंपनीवाल्याला तर थोडं पैसे जास्त जातात, पण काम चांगल्या पद्धतीने करतात. नाही तर काय काय लोक काय करतात, डुप्लिकेट माल घालतात. म्हणजे काही असू दे, काही पण असतं त्यातलं, छोट्या छोट्या मशिनी असतात. आपल्याला काय घंटा कळतं हो ते फ्रेंड्स, पण ते चेंज करतात आणि आपलं ओरिजिनल घेऊन जातात, डुप्लिकेट टाकतात. नंतर आणखी प्रॉब्लेम येतो, परत आपण त्यांना कॉल करतो. अशा पद्धतीने भरपूर असे घोळ होतात. माझ्या बाबतीत तर झालेलं नाही आहे, पण बऱ्याच ठिकाणी आपण ऐकण्यात येतो फ्रेंड सर्कलमधून वगैरे. त्यामुळे उन्हाळा सुरू व्हायच्या आधी कंपल्सरी AC रिपेअर किंवा सर्व्हिसिंग करून घेतलंच पाहिजे. त्यानंतर उडदाची सगळी डाळ वाटून घेतली. लेकिन एक साथ ही देते हैं ना सब कपड़े हम लोग, तो फिर भी ऐसा किया तुमने. ठीक है अभी अरे ऐसा मत किया करो. मैं इतना ढूंढी इसको ड्रेस को, ये तो मैं भूल ही गई थी. फिर फोटो भेजा आपने, फिर याद आया. ठीक है कितना हो इसका? 20 10 रुपए ना एक कपड़े का. 2 कपड़े 2 लग जाएगा. आणि फ्रेंड्स आला होता लॉन्ड्रीवाला. तुम्हाला पाहिलं, छोटीशी क्लिप पण दाखवले मी. व्हिडिओ समोर घेतल्यानंतर त्याला थोडंसं घाबरलं झालं होतं, म्हणजे असं शूट करताच येत नसतं बघा, असं पण होतं. आणि त्यानंतर बघा आता करायला घेतलेले आहेत वडे. आणि वडेमध्ये मी हिरवी मिरचीची पेस्ट, मिरी पूड घातलेली आहे आणि त्यानंतर मीठ घालून व्यवस्थित असं करून तळून घेणार आहे. मीठ बघत आहे तुम्ही चवीला कसं झालेलं आहे वगैरे. तर हे जे भजीच डायरेक्ट करून घेणार आहे वडे करण्यापेक्षा. आणि लॉन्ड्रीचं एक तुम्हाला गोष्ट सांगायचं आहे की लॉन्ड्रीला ॲक्च्युली 2 महिने झालं. तो माझा रेड कलरचा ड्रेस होता ना, तो मी होम टूरसाठी मी तो घातलेला होता. आणि मी खूप घरात शोधले आणि तुम्हाला मी बघितलं माझ्या ऑर्डर मी सगळं आवडतानाही व्हिडिओ शेअर केलेला होता. त्यात मला तो ड्रेस दिसतच नव्हता. आणि माझ्या डोक्यात की 2 महिने झालं डोक्यात चालू की माझा ड्रेस कुठं आहे, ड्रेस कुठं आहे, असं चालूच होतं. आणि बघते तर मग मी सहज म्हणलं लॉन्ड्रीवाल्याला तर एकदा मेसेज करून बघा हा ड्रेस आहे का. मग माझ्या त्या ड्रेसवरचा फोटो पण नव्हता, व्हिडिओ होता. मग व्हिडिओचा स्क्रीनशॉट पण त्याला पाठवलं. तुम्हाला आहे मॅडम तो माझ्याकडे. आणखी तो दुसरा ड्रेस तर मी विसरून पण गेले होते लिटरली, की तो ड्रेस आहेच असं मला वाटायचं घरात, पण तो ड्रेस विसरले मी. तर मला हा मॅडम तुमचा पण आहे का, तर मी म्हणलं हो माझा पण हा ड्रेस आहे. तर अशी गडबड होते. म्हणजे आता हल्ली काय व्हायला लागले, मुलांचे पप्पा पण घेतात, मुलं पण घेतात लॉन्ड्री. पहिलं कसं फक्त मीच घेत होते, कपडे देत होते आणि घेत होते. मी लक्षात ठेवायचे हमेशा किती कपडे दिले आहेत, व्यवस्थित मोजून घेत होते. माझे किती आहेत, मुलांचे किती आहेत, मुलांच्या पप्पाचे किती, सगळं मी लक्ष ठेवून राहायचे. पण आता हल्ली काय झालं की कोणी पण घेत आहे, त्यामुळे इतका प्रॉब्लेम निर्माण व्हायला लागला आहे ना. म्हणजे इतके छान ड्रेस गेले असते. नाही तर त्यांनी तर कुठं लक्ष, त्या लोकांना पण कळायला पाहिजे की ज्यांनी ड्रेस दिला आहे त्यांना ड्रेस परत करणं हे त्यांचं काम आहे ना, बरोबर तेवढं ठेवून वगैरे. पण होतं बघा. तुमच्या बाबतीत असं झालं आहे का, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ACचं पण तुम्ही नक्की पहिला सर्व्हिसिंग करून घेत चला. तर हे बघा, हे घरगुती मस्त असं दही आहे, त्यामध्ये घातलेला आहे हिरवी मिरचीचा ठेचा, त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे, मस्त उडदाची भजी केलेली आहेत. तर माझ्या सासऱ्या अशा पद्धतीनेच आम्ही खातो. तर तुम्ही कसं खाता सांगा. बरेच जण सांबार वगैरे बनवतात, पण आम्ही सांबार वगैरे बनवतच नाही, कारण की आम्हाला आवडतच नाही सांबार वगैरे. तर आम्ही अशा पद्धतीनेच बनवतो आणि खातो. पण सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असू शकते. तुमच्याकडे कशा आहे नक्की सांगा. आणि आता चालू आहे बाकीची कामं वगैरे. त्यानंतर मटकी सकाळी भिजू घातलेली होती, तुम्ही पाहिलेलंच आहे. आता मटकी वगैरे आता मी ती पाण्यातून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहे. कारण कसं माहिती, मटकी जरी आपण भिजवलं ना, उन्हाळ्याचा एक प्रॉब्लेम येतो की वास यायला लागतो. म्हणून 2 ते 3 वेळा स्वच्छ अशी मटकी धुवून घ्यायची. कारण आपण आता हे रात्रभर बाहेर ठेवणार आहे ना मोड येण्यासाठी. तर 4-5 वेळा स्वच्छ धुतल्यानंतर ना आपण ते झाकण ठेवून वगैरे मोड हे करायला ठेवायचे. मी शक्यतो चाळणीत ठेवते, तुम्ही कापडात पण ठेवू शकता, पण कापड धुवायचं वगैरे झंझट असते ना, त्यामुळे मी हे ठेवत नसते. काय मागवलं? कोक आणि मिरिंडा. किती वाजले आता? 11 वाजले. ह्या टायमाला येते का? तर आता माझ्या पोरांनी ना कोक आणि मिरिंडा मागवले. अशी लेकरं आहेत माझे. हा रात्री एवढ्या उशिरा काय सांगायचं तुम्हाला. पे कर ना, मोबाईल नाही का? तर बघा, तुम्हाला बोललेच ना, एवढ्या रात्री पोरांनी माझ्या कोक मागवलाय. हे निविष्ण बिरिंडा आणि माझ्यासाठी सुद्धा पोरांनी मागवलंय बघा. हे बघा, तुम्हाला प्यायची इच्छा नव्हती. हे बघा, ते गाणं आणलेत आणि मुलांचे पप्पा झोपलेले आहेत, त्यांना काय प्यायचं नसतं. हे काय पिलू निमित हा तुझं. तर तुम्हाला वाटेल की खूपच म्हणते, चला तुम्हाला दाखवते टायमिंग साठी किती.
रात्री बघा 8 तारीखाची 8 मे 11:07 झालेत. चला तर फ्रेंड्स मस्तपैकी कोक वगैरे पिऊन घेते आणि काय माहिती आणखी सुद्धा मला झोप येणार बघा. आता कोक पिला तर थोडी झोप येणार, तुम्ही म्हणतालच मला कमेंट करू. हा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. भेटूया आपण अशा नवनवीन ब्लॉगमध्ये. तो पण तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय, गुड नाईट.